तर आमचा नव्या रूममधला पहिला दिवस आहे आणि आज भाई झक मारून सॅटरडे अरे भाई. त्यामुळं मी लवकर लवकर उठलो, डबा भरून घेतला म्हणजे डबा पॅक केला आणि म्हणलं चला आजचा म्हणजे आतून बितून काढू. हे तर काय आपलं काय दरवेळेच ठरलेलं तुम्हाला माहीतच आहे. नंतर मी चटाचट बाहेर आलो आणि आपलं गेट वळून घेतलं. माझी दुखाटी बघितली, दुखाटी करून मी फुकाटी गेली. अरे काय बोलतोय अरे भाई. नंतर मी आज बघितलं तर भाई सगळे हे करत होते म्हणजे दिवा बिवा बत्ती यायला चांगली झाली, पोरं चांगली शिकायला लागली असं तुम्हाला वाटत असेल, पण ती कुत्र्याची बट वाकडाची वाकडाच असते. नंतर मी माझी कामं केली कारण की आज तर कसं सीझन असल्यावरती 10च्या 10 फुल बुकिंग असतं आणि त्यामुळे एवढा रश असतो भाई. एवढा टाईमच नव्हता. मधनंच मला बटर मिल्क प्यायची इच्छा झाली कारण की गेस्टचं बघितलं मला खूप किस्ते झालं म्हणून मी जेवला लावलं बनवायला. आणि एवढी धावपळ होती ना तुम्हाला सांगतो, 10 रूम असल्यावरती इकडं पळापळी असते. नंतर मग सर वगैरे येणार असं कळलं म्हणून मी घरी गेलो, काळी पॅन्ट घातली, इन्शर्ट केला आणि माझ्या बबडीनं तोपर्यंत सगळं म्हणजे पुढचं अंगण हे करून ठेवलेलं, साफसफाई करून ठेवलं होतं. नंतर मी मावशी आहेत आमच्या एक, त्यांचा म्हणजे अंग फनफन होत होतं तापाने. मी त्यांना बोललो उद्या जर तुम्हाला जर बरं वाटलं तरच या तुम्ही, नाही तर मग तुम्ही सरळ सुट्टी मारा. तर आपल्या प्रॉपर्टीवर झालं तिथं बघितलं इलेक्ट्रिशियनवाला आलेला की लाईट्स वगैरे काय कुठं शॉक लागतोय, सॉकेट्स वगैरे सगळे बरोबर आहेत का नाही. तर संध्याकाळी पुन्हा एकदा झालं रश चालू आणि बघा मीला कसला बुटामध्ये बाहेर दिसतोय, माझं बूट किती छान दिसते ती. नंतर मग घरी आल्यावरती बबडीचे पाय दाबले.